नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बीड दौऱ्यावर, आमदार धस यांच्या आष्टी मतदारसंघाला देणार भेट। निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे रात्री 2 वाजता येत पाया पडले, वाल्मी कराडेवतासोबत म्हणाले सांभाळून घ्या, मनोज जरांगे पाटील यांचा दावा। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नाही, न्याय मागताना संयम बाळगावा, शिवराजच्या कृतीवर अजित पवारांचा सल्ला। नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। आणि 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्या, हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी बीड दौऱ्यावर येणार आहेत। ते या दौऱ्यात आष्टी तालुक्यातील बहुप्रतीक्षित खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन, तसेच श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा येथील समाधी मंदिराचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। खुंटेफळ येथील कार्यक्रम बुधवारी सकाळी 11:30 वाजता तर मायंबा येथील कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता पार पडणार असल्याची माहिती आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर तसेच बीडमधील गुन्हेगारी चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। बीडचे जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांनी ठराविक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 24 सरपंचांसह 820 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे। जिल्हाधिकारी पाठक यांनी गत 20 जानेवारी रोजी जिल्ह्यातील आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज व धारूर या 7 तालुक्यातील 13 सरपंच व 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते। त्यानंतर आता पुन्हा त्यांनी कारवाई करत 4 तालुक्यातील 11 सरपंच व 402 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे। त्यामुळे सदस्यत्व निलंबित करण्यात आलेल्या सरपंचांचा आकडा 24 वर तर सदस्यांचा आकडा 820 वर पोहोचला आहे। अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक असते, परंतु या सदस्यांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँक ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आदर्श कारभार असलेली बँक आहे, असे उद्गार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले। बँकेच्या ठेवी 1504 कोटी व कर्ज वाटप 1127 कोटी व कर्जाचा NPA 0% आहे। महाराष्ट्र राज्य संघाचे महामंडळ अधिवेशन नुकतेच श्री क्षेत्र गोंधवले येथे पार पडले। यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले। या अधिवेशनात शिक्षक नेते संभाजीराजे थोरात, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, बाळासाहेब झावरे, रावसाहेब रोहकले, डॉक्टर संजय कळमकर, राजकुमार साळवे, सुरेश निवडुंगे आदी उपस्थित होते। यावेळी जयकुमार गोरे यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे, व्हाईस चेअरमन रमेश गोरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिक्षक नेते प्रवीणजी ठुबे, राजू रहाणे, RT साबळे, राम निकम, राजेंद्र मुंगसे, अविनाश निंभोरे, बाबा पवार, विलास लवांडे, सखाराम सातपुते, सुभाष घुले, अरुण बांगर, लक्ष्मण गर्जे, बलभीम मुखेकर, अशोक घुमरे, कृष्ण मुरारी गाडे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा दर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे, शेवगाव। आष्टी तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे हे कुटुंबासह शनिवारी रात्री जेवण करून घरात झोपले असता रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान 4 चोरटे घरात शिरले आणि शेकडे यांच्या गळ्याला चाकू लावला व आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून धरले। इतर 4 चोरट्यांनी घरातील पत्र्याची पेटी ताब्यात घेतली। त्याचवेळी एका चोराने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोने तोडले। मात्र शेकडे कुटुंबियांनी आरडाओरड केली असता सोने तिथेच सोडून घरातील पेटी घेऊन ते पळून गेले। शेजाऱ्यांनी चोरांचा पाठलाग केला, परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले। पेटी अर्धा किलोमीटर अंतरावर आढळून आली, परंतु त्यातील 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम मंजुळे यांनी भेट देत श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनी तपास केला। या प्रकरणी मोहन शंकर शेकडे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात 4 चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण हे करत आहेत।
आणि आता सरपंच हत्या प्रकरणाची एक अपडेट. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी आता स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की पुरावे नष्ट करण्यासाठीच कृष्णा आंधळे हा आरोपी गेली 2 महिने फरार आहे आणि यात जर काही पुरावे नष्ट करण्यात आले तर ती संपूर्ण जबाबदारी ही यंत्रणेची व प्रशासनाची असेल. तसेच आमचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर संपूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या संदर्भात आम्ही डायरेक्ट SP साहेबांशी चर्चा केली. SP साहेब म्हणले आरोपी सापडल, पण तो खूपच शातीर आहे, अडचणी यायला तपास करायला, तो शोधायला. पण आम्ही त्यांच्याशी चर्चा अशी केली की जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे, त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत, ते समोर आले पाहिजेत. त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत. याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याची सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील, ही यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे. जागतिक पाणथळ दिनानिमित्त भगवान विद्यालय बीड येथे NCC विभागाच्या वतीने दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रविवार रोजी NCC ऑफिसर श्री नितीन जाधव यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे नवनियुक्त पर्यवेक्षक श्री श्याम गर्जे सर, ग्रंथपाल श्री सुग्रीव घुगे तसेच NCC कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक श्री श्याम गर्जे सर यांनी NCC कॅडेट्सना वृक्षारोपणाचे महत्त्व व वृक्षाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. तर श्री नितीन जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. किल्ले धारूर शहरासह आवरगाव व अंजनडो या ठिकाणी क्लासेस घेत गणित विषयात विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करून पूर्णपणे ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवत अल्पावधीतच जिल्ह्यात नावलौकिक झालेल्या आरुष प्रोॲक्टिव्ह अबॅकसचे नाव आता देश पातळीवर गेले असून नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत भारत देशातून मैथिली तोडकर प्रथम, सानवी नखाते आणि विराज आदमाने द्वितीय तर अक्षता ओवाळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल प्रोॲक्टिव्ह अबॅकस कोल्हापूरचे संचालक गिरीश करडे सर व संचालिका सारिका करडे यांच्या हस्ते केंद्र संचालक अविनाश जगताप, शीतल जगताप व पालक पूजा तोडकर यांच्या समवेत सायकल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व आरुष प्रोॲक्टिव्ह अबॅकस किल्ले धारूरचे संचालक प्राध्यापक अविनाश जगताप, संचालिका शीतल अविनाश जगताप यांचे सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर. छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये बीड शहरातील सोमनाथ गीते सरांच्या जी-चॅम्प अबॅकसमधील 8 विद्यार्थ्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळवला. यामध्ये 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण घेऊन यावर्षीचा जी-चॅम्प स्टार अवॉर्ड पटकावला आहे. या 8 विद्यार्थ्यांना नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर यावेळी यावर्षीचा मराठवाडा विभागाचा अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गीते सरांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ गीते सर आणि यशस्वी झालेल्या 8 विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.